आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव। महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, मी इंदिरा। न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। पाहुयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 1 ऑगस्ट पासून 25% आयात शुल्क आणि दंड आकारण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे भारताच्या कापड, कोळंबी, सोया, पेंड आणि चामड्याच्या वस्तूंसह दागिने, औषधे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि ऑटोमोबाईल वस्तूंच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे। भारत व्यापार वाटाघाटीत शेतीमाल आणि डेअरीची बाजारपेठ अमेरिकेच्या मालासाठी खुली करण्यास नकार देत असल्याने दबाव वाढवण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। अखेर महायुती सरकारमध्ये गुरुवारी रात्री उशिरा खाते बदल करण्यात आलाय। वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आता क्रीडा आणि युवक कल्याण अल्पसंख्याक मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली असून क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषी खात्याची धुरा सोपवली आहे। त्यामुळे महायुती सरकारच्या वर्षपूर्ती आधीच दुसरा झटका बसल्याचं बोललं जात आहे। जालना जिल्ह्यात 4592 हेक्टरवर खरीप बाजरीची पेरणी पूर्ण झाली आहे। जिल्ह्यात या खरीप हंगामात 12726 हेक्टरवर बाजरी पिकाच्या लागवडीचं नियोजन करण्यात आलं होतं। त्यापैकी आतापर्यंत फक्त 4592 हेक्टर क्षेत्रावर बाजरी पिकाची लागवड करण्यात आली आहे। घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक 2024 हेक्टर क्षेत्रावर तर सर्वात कमी मंठा तालुक्यात फक्त 6 हेक्टरवर बाजरी पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे। जिल्ह्यात या खरीप हंगामात बाजरी पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी दिसून आलाय। देशाच्या कृषी विकासात ऊस पीक मोलाची भूमिका बजावत आहे। मात्र जमिनीची सुपीकता खालावल्याने सरासरी ऊस उत्पादन आणि साखर उताराही घटतोय। त्यामुळे ऊस शेतीकरिता आता एकात्मिक प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन धारवाड कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर PL पाटील यांनी केले आहे। दापूर तालुक्यातील साखर कारखान्याच्या पट्ट्यातील शेतकरी अधिक उत्पन्न मिळत असल्याने केळी पिकाकडे शेतकरी वळलाय। आडसाली ऊसासाठी 1.5 वर्षांहून अधिक काळ जात असल्याने शेतकऱ्यांना शेतातील पिकाचे पैसे मिळण्यास जास्तीचा कालावधी जातोय। जालना जिल्ह्यात यंदा 2,86,272 हेक्टरवर कापूस पिकाची पेरणी करण्यात आली आहे। जिल्ह्यात यावर्षी 36,000 हेक्टरने कापूस लागवडीचं क्षेत्र घटलंय। जालना जिल्ह्यात यावर्षी 3,22,325 हेक्टरवर कापूस लागवडीचं नियोजन करण्यात आलं होतं। त्यापैकी फक्त 2,86,272 हेक्टरवर कापसाची पेरणी पूर्ण झाली आहे। मागील वर्षी कापसाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा कापूस लागवडीकडे पाठ फिरवली असून जिल्ह्यात यावर्षी 36,000 हेक्टरने कापूस लागवडीचं क्षेत्र घटलंय। हळद आले पिकाला रासायनिक खतांमधील सर्वच घटकांची कमी अधिक प्रमाणात गरज असते। एखादा अन्न घटक शिफारसीत प्रमाणापेक्षा अधिक अथवा कमी पडला तरी त्याचा परिणाम लगेचच पिकाच्या वाढीवर दिसून येतो। त्यासाठी माती परीक्षण केल्यानंतरच खतांचा वापर करावा। ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचा वापर केल्यास पिकांच्या गरजेनुसार खते देता येतात। पशुसंवर्धन विभागाला कृषीचा दर्जा दिल्याने पोल्ट्री पशुसंवर्धन विषयक व्यावसायिकांना वीज कर व्याज सवलत देण्याबरोबरच राज्यभरात समान दराने कर आकारणी केली जाणार आहे। राज्य सरकारने जारी केलेल्या शासन आदेशात कृषी क्षेत्राला पुरवठा करण्यात येणारी सवलतीच्या दरात वीज, सौर ऊर्जा पंप, संच उभारणी अनुदान समान दराने, ग्रामपंचायत कर आणि पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर 4% व्याज सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे। आणि या बातमीचा वेळ झाली आहे। कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।